केलं असतं तर ते वाचलं नसतं. अरे त्याला मी म्हणणार तो आज पैसे राहून दे बाबा, ते मला सांगायचे एका गोष्टी रे, काय मला बोललाच नाही हो. काय सगळे पैसे गेल्यानंतर देवा काय रे बाबा, काय आलं रे? काय सांगू दादा, मित्राकडनं पैसे घेतलेले उधार 50,000 रुपये, आणि मी पायानं असा आहे, मला ते द्यायला विनत पैसे. तो माणूस लय डेंजर आहे, मला काय समजेना, मी आत्महत्या करतोच, काय मला कळना झाली. अरे ना, अरे मरदायस की तू, तुला काय होते? पैसे आज ना उद्या फिरतील की, आत्महत्या केल्यामुळे पैसे फिरतात होय? ते आजच्या आज पैसे पाहिजे म्हणाला की मी अरे त्याला सांग की आता आज नाही उद्या देतो म्हणून. आत्महत्या केल्यामुळे पैसे फिटणार आहे त्याचं. अहो ते आज मला काय पण कुठल्या पण परिस्थितीत पैसे देच म्हटलाय, मी काय करू मला काय समजना. माझ्याकडे एक पर्याय आहे, सांगू का तुला? तुझे पैसे बी सगळं व्यवस्थित होते. रफिक शेवटी आत्महत्या केलाच की मग. अरे करणार म्हणजे काय, पुन्हा त्या संजीवनं 50,000 रुपये घेतलाय. घेतलाय माहित आहे की मला. अरे घेतलाय खरं ते, आता तो अडगणार नाही कशावरनं. अरे खरं त्याच्यामुळे तो आत्महत्या केलाय. त्याच्यामुळे केला की खरं ते कसला पेटत होता त्याला, किरकिर 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 करत होता त्याला. 50,000 रुपये घेतलाय. संजू किती बाद आहे तुला माहित आहे ना? अरे माहिती की खरं, आता ह्याच्यामुळे तो दानीला गेला की नाही खरं. संजू थांबला बी, थांबलाय ह्याच्यामुळेच मेलाय तो. ह्याच्यामुळेच मला मी सांगायला तर तुला मी. रफिकची बातमी काय आली काय? त्याच्या मायला तू पैसे देणार आहे, त्याला आज सांगितलं कुठल्या पण परिस्थितीत पैसे दे म्हणून सांगितलं त्याला मी. अरे बाबा आत्महत्या केला तो. आत्महत्या केला तू. कुठं आहेस तू? काय? तू रफिक तो? तुला मग माहित नाही तुला? गावात चर्चा चालू आहे, तुझ्यामुळे आत्महत्या केली मग? म्हणजे. अरे माझ्यामुळे काय केलं, माझ्यामुळे मी काय केलं? लोक सगळे तिथं आम्हाला असे बघाल ती माहिती आहे का तुला? 50,000 रुपये दिलंस मग त्याला. 50,000 दिले की, मग खरं माझ्यामुळे. लोक म्हणाला बा काय कोणाचं कर्ज कोणाचं कर्ज? 50,000 कर द्यायचं आहे म्हणून ते आत्महत्या केला म्हणून. आम्ही तर तिकडे चालले ते मेले तिकडे. अरे आयला शाण्यानो राकेश, अरे त्याला मी 50,000 दिलतो, आज कुठल्या पण परिस्थितीत दे म्हणलेलो. अरे ते काय अटॅक बिटॅक घेऊन मेले काय? ते मग त्या आत्महत्या केलाय तू. गावात चर्चा चालू आहे. चाललोय बी तिथं आम्ही. येणारच काय तू? पोलीस स्टेशन पोलीस आले हा? गावात. पोलीस होय. गावात पोलीस आले, चौकशी चालू आहे. माईला काय अवघड झाली की रे, मग चल 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 चल. माहितीये काय? अरे मी त्याला मी पैसे मारता मी सांगणार होतो त्याला मी. अरे तो पण जरा हे करायचं रे, ती परिस्थिती आहे मर्दानीची. नाही रे मी, ढगांच्या लावते अरे पैसे दिलाय ते दिलाय, त्यानं मेलाय तू आणि त्यावर घेऊन चाललाय. अरे किरण मी त्याला एक नाही पैसे माफ करणार होतो मी, तर हे कुठं मला माहिती आहे आत्महत्या करून घेणार आहे त्यो. पोलीस फिरत गावात म्हणा पोलिसांमुळे नाही त्याला जिथे नेले त्याला त्यांची पाहुणं पैसे कोण झाले नाही म्हणणार, कारण पोलीस सगळ्यांना संशय खायला मेला का. चल पहिला जाऊया तिकडे. बघा बघा चला पहिला. चल बाबा. अरे बाबा बस बाबा राकेश. त्याच्यामुळेच गेला सर. पैसे जर हे केलं असतं तर ते वाचलं नसतं. अरे त्याला मी म्हणणार तो आज पैसे राहून दे बाबा, ते मला सांगायचे एका गोष्टी रे, काय मला बोललाच नाही हो. काय सगळे पैसे तसेच म्हणतात गेल्यानंतर मी माफ केलं असतं. अरे राकेश नाही रे बाबा, याला खरोखर मी आज मी येऊन सांगणार तुम्ही त्याला, तुला पैसे देऊन भाऊ कवा होते तेव्हा तुला थोडं थोडं दे म्हणून असं मी सांगणार होतो त्याला मी. माणूस जिवंतपणे आहे तेव्हा तुम्ही बघत नाही सर. आता मेलं काय बाबा, तू 50,000 साठी मला येऊ. मग माफ केला असतास तर अरे 50,000 कर्ज केला तो 5 रुपये चहा दिला नाही, काय नाही ना. एवढं कर्ज करायचं काय नडलेलं व 4 मित्रांनी घेतलाय, गोव्याला फिरून आणलाय. मग काय पैशाची वाट लावला आणि आपल्या आयुष्याची पण बरबादी करून घेतला शेवटी. अरे त्याचे उपकार लई आहेत माझ्यावर बाबा. 50,000 कर्ज केलाय, खरं कुणाचं काय चांगलं केला नाही ना. कुठल्या मित्राला पार्टी दिला नाही, कवा 1 रुपयाचा चहा पाजला नाही ना, कवा 5 रुपयाचा. या माळ्याला पुन्हा तर 50,000 चोरी करून मला देऊन गेला असता, मग आत्महत्या केला तर चालला असतं. संजीव माणूस ते माणूस गेला, आता तर त्याचं कर्ज माफ करता का नाही 50,000 रुपये.
जिवंतपणे असताना ते देऊ शकला नाही, आता मेल्यावर तर तुम्ही कशाला आशा ठेवता सर तिची त्याच्या आत्म्याला तर शांती लागून दे म्हणा बाबा त्यासमोर येऊन तर त्याच्याला एवढं लहान थांबलायचा. एक दोन मित्राच्या प्रेमाच्या गोष्टी बोला त्याला म्हणा बाबा 50 मला नको, तर तुझ्या आत्म्याला तर शांती लागून दे म्हणा तुम्ही. शांती तर लागू दे त्याला. अरे राजी तुला काय सांगू रे मर्दा, अरे मी घरात बोर मारत होता आज त्याला पैसे मागितलेले मी. ते पाईपलाईन आहे की ते पण जोडायचं होतं मोठी, त्या 50,000 मध्ये सगळं झालं असतं आमच्या घरातलं. तोपर्यंत हे असं करून घेतला ह्यो. आता तू म्हणतो माझं 50,000 माझं आता घरात माझं अडचण आलं की ह्यो मेला ते गेला वर ह्यो. खरं आम्हाला टेन्शन येतं. तुमची बोर कधी म्हणजे मारू शकता हो, तर माणूस गेला त्याचं माणूस काय? गेला की तो असून दे घ्या त्याच्या आत्म्यासमोर तेवढं तुम्ही बोला खरोखर 50,000 बाबा तुझं माफ केलंय म्हणा, त्याशिवाय त्या बिचारीला आत्म्याला शांती लागणार नाही हो खरोखर. माझं अरे रब्बे तू 50,000 आहे का नाही माफ करणार होतो रे मी, खरं तू असं करायला नको पाहिजे होतंस रे. मला लय जीवाला लागला रे बाबा या 50,000 साठी तू असं करून घेतलंयस. अरे राकेश या 50,000 साठी असं करून घेतलं, मला लय जीवाला लागलं बाबा. असं करायला नको पाहिजे होतं ह्यो. बरोबर बोर राहून दे रे बाबा, आज नाही उद्या करतोय तू सांगितलं तसं करायला नको पाहिजे होतं. अय्यो, माफ कर रे 50,000, तर त्याच्या आत्म्याला शांती लागलो बाबा. अरे बाबा मन माफ येतं कर की बाबा एकदा आता त्याला. माफ केलं काय? तर म्हणून एकदा असं तर त्याला बरं वाटेल जरा आत्म्याला त्याच्या जिवंतपणे त्याला समाधान नाही काय नाही, त्या आत्म्याला तर शांती लागून दे. रे त्याला माफ संजू माफ कर रे, त्याचं कर्ज माफ कर एकदा असं 50,000 रुपये आत्म्याला शांती लागून दे रे. माफ कर की बाबा, माफ कर की एकदा तरी माफ कर. माफ अरे हा? पुढे चालत वाटतं. मी माफ केलं मी याला माफ अरे याला काय सांगू नकोस रे, मी माफ केलं याला 50,000चा माफ केलं मी, याला काय सांगू नकोस, याला काय बोलू नकोस त्याला. बघा तू सगळ्यांसमोर पोलिसांसमोर बोलायचं काय बोलत नाही रे बाबा. साहेबाला वाटतं ना ते. नक्की माफ केलायस ना? 50,000 माफ केलेलं मी याला, बघ 50,000 माफ केले मी. माफ केला. अरे मर्दा पहिला सांगितलं असता एवढं टेन्शन झालं असतं मर्दा, ढासच आवाला आले तिथं कवापासून झोपले 3 तास झालं. अरे शहरा मध्ये जीवन द्यायचं. मी सांगितलेलं आयडिया कामाला आली की नाही? माफ केलं ना? केला केला सापला विषय. बघ राकेश किरण अरे मेला उठला की रे ए, माफ-